मृण्मयी, लवकर तयार हो. तुझे दादा तुला न्यायला आले आहेत, सुलोचनाबाई आपल्या सुनेला म्हणाल्या. आणि लक्षात ठेव, तुझ्यासोबत तुझी नणंद सईसुद्धा येईल. आदित्य पहिल्यांदाच आपल्या सासरी जात आहे. तू तिथे तुझ्या माहेरच्या माणसात गुंतून जाशील, मग आदित्यला एकटं वाटायला नको. मृण्मयी म्हणाली. आई, तसंही दादा आणि वहिनी त्यांची पूर्ण काळजी घेतीलच. त्यांना अजिबात कंटाळा येणार नाही. आदित्यला कमी बोलायची सवय आहे आणि अजून तुम्ही एकमेकांना ओळखता तरी किती. जरी उद्या लगेच परत यायचं असलं तरी आदित्यची गैरसोय होऊ नये असं मला वाटतं, असं म्हणून सुलोचनाबाई निघून गेल्या. आदित्यसाठी मृण्मयीला सुलोचनाबाईंनीच पसंत केलं होतं. सुलोचनाबाई आणि विनायकरावांना आदित्य हा मोठा मुलगा आणि सई ही धाकटी मुलगी होती. काही दिवसानंतर जेव्हा तिघंही परत आले तेव्हा सुलोचनाबाईंनी सईकडून तिथल्या सगळ्या गोष्टींची विचारपूस केली. सई, सांग पाहू, तिथे सगळे काय बोलत होते, कसे वागत होते आणि मृण्मयीने आदित्यची काळजी घेतली की नाही? सई उत्साहाने म्हणाली. हो आई, वहिनी सतत दादाकडे लक्ष देत होत्या आणि दादासुद्धा वहिनींची खूप काळजी घेत होता. दादा तर वहिनींना जेवणा खाण्यासाठी आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी वारंवार सांगत होता. मृण्मयी वहिनींचे आईवडील आणि सर्व नातेवाईक खूप आनंदी होते. ते म्हणत होते की जावई बापू आमच्या मुलींची किती काळजी घेतात, तिचा हातही सोडत नाहीत. हे ऐकून सुलोचनाबाई थोडे गंभीर झाल्या. त्यांनी मृण्मयीला बोलावून घेतले आणि म्हणाल्या. नात्याची मर्यादा राखणं गरजेचं आहे सुनबाई. आदित्यला अजून या गोष्टी कळत नाही, पण तुला हे समजायला हवं. इतरांसमोर असं वागू नकोस, ज्यामुळे आम्हाला ओशाळल्यासारखं होईल. एके दिवशी आदित्य घरात काम करत असताना मृण्मयीला म्हणाला. मी एकटा बसून काय करू, त्यापेक्षा आपण दोघं मिळून काम उरकून घेऊयात, म्हणजे आपल्याला एकत्र वेळ घालवता येईल. मृण्मयी म्हणाली. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण प्रत्येकाला हे आवडत नाही ना. आदित्य हसून म्हणाला. मी आईला सुद्धा मदत करायचो, मग यात चुकीचं काय? तेवढ्यात सुलोचनाबाईंचा फोन आला. त्यांनी आदित्यला विचारलं, काय करत आहेस? तेव्हा आदित्यने सांगितलं की तो मृण्मयीला कामात मदत करत आहे. हे ऐकून सुलोचनाबाई चिडल्या आणि मृण्मयीला म्हणाल्या. माझा मुलगा दिवसभर नोकरी करून येतो आणि तू त्याच्याकडून कामं करून घेतेस. त्याला काम येतं याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडून काहीही करून घ्यावंस. नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली की मृण्मयीने आदित्यवर जादू केली आहे. या गोष्टीमुळे सुलोचनाबाई अधिकच त्रासून गेल्या. दरम्यान एका कौटुंबिक कार्यक्रमात आदित्यने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला. सुलोचनाबाई म्हणाल्या. हा कसला रंग घातला आहेस आदित्य? नक्कीच मृण्मयीने आणला असेल, जाऊन बदलून ये. आदित्य म्हणाला. नाही आई, हा रंग मी स्वतः निवडला आहे. सध्या हा फॅशनमध्ये ट्रेंड आहे. तिथे उपस्थित असलेल्या मावशी म्हणाल्या. बघा, आदित्य आता आईचं नाही तर बायकोचं ऐकतोय. सई ही म्हणाली. बघ ना आई, वहिनींनी गुलाबी साडी नेसली आहे, म्हणून दादांनी देखील तसाच कुर्ता घातलाय. कार्यक्रम संपल्यावर सुलोचनाबाईंनी मृण्मयीला खूप सुनावलं. तुला अजिबात लाज वाटत नाही का? नातेवाईकांसमोर माझी नाचक्की केलीस. लग्न होऊन काहीच काळ झालाय आणि तू पतीला स्वतःच्या तालावर नाचवतेस. मृण्मयी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तेवढ्यात तिथे आदित्य आला. तो म्हणाला. आई, तू मृण्मयीला का ओरडत आहेस? तो कुर्ता तर मी तिला सरप्राईज देण्यासाठी स्वतः निवडला होता. आम्ही पती पत्नी एकमेकांच्या आनंदासाठी काही करू शकत नाहीत का? जेव्हा मी एक चांगला मुलगा आणि भाऊ होतो तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. मग आज मी माझ्या पत्नीचा सन्मान करतोय तर सर्वांना वाईट का वाटतंय? आदित्य पुढे म्हणाला. आई, जर उद्या मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर लोक तिलाच दोष देतील की ही आपल्या पतीची काळजी घेत नाही. मी तिच्या तालावर नाचत नाहीये, तर मी तिचा आदर करतो. कोणत्याही नवीन व्यक्तीला घरात आणल्यावर तिला आपुलकी वाटेल असं वातावरण देणं आपली जबाबदारी आहे. आदित्यचे हे शब्द ऐकून सुलोचनाबाईंचे डोळे उघडले. त्या म्हणाल्या. बाळा, आज तू माझी चूक लक्षात आणून दिलीस. मी मृण्मयीशी असं वागायला नको होतं. मला फक्त तुम्ही दोघं सुखी हवे आहात. मृण्मयीच्या मनात आपल्या पतीबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनच वाढला. तिला आनंद झाला की तिचा पती फक्त स्वतःचे अधिकारच नाही तर पत्नीच्या हक्काबद्दलही तितकाच संवेदनशील आहे.
तर आजच्या काळामध्ये असा विचार करणं चुकीचं आहे का बरोबर? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.